नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. हिवाळा म्हणजे थंडीचे दिवस म्हटले की भाज्याही खूप छान भेटतात, स्वस्त तर भेटतात आणि हिवाळ्यात म्हणजे थंडीमध्ये त्या भाज्यांची चवही खूप छान लागते. तर अशीच आपली जी पालेभाजी आहे म्हणजे कोथिंबीर, तर त्या कोथिंबीरीची आपण खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत, अगदी कमी तेलकट आणि घरातील पिठे वापरून बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि तीही वाफेवर बनवणार आहोत. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पाहू शकता, तर एक मोठी मी कोथिंबीरची गड्डी घेतली होती आणि ती मी ना साफ करून घेतलेली आहे. तर पाहू शकता परातभर ही कोथिंबीर झालेली आहे. आता हिला काय करायचं आहे, एकदम बारीक हिला आपण काय करणार आहे की चिरून घेणार आहे आणि चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहे. तर बघा, आता चिरलेली कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये माती असते त्यामुळे. आणि मी चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवणार होती आणि पाणी पूर्णपणे त्याचं निथळलेलं आहे. पाणी पूर्णपणे निथळून द्यायचं, पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही, म्हणजे कोथिंबीर वडी जी आहे ती कुरकुरीत होते. तर चला, आता बघा, मी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवली होती. आता मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की वडीसाठी आपल्याला पीठ मळायचं आहे. तर हे बघा, पाहू शकतो किती सुंदर अशी बारीक मी काय केलेलं आहे की कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये घालायचे आहे पीठ. तर सगळ्यात महत्त्वाचं पीठ म्हणजे जे आहे ते बेसन पीठ म्हणजे चणा पीठ. आता मी काय केलं आहे की याच्या मापानुसार तर हे मी 3 वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ. आता कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ना जास्त पीठही घालावं लागत नाही, काही नाही, एकदम प्रमाणात सर्व पीठं घालावी लागतात. तर 3 वाटी बेसन पिठाला आपण घेतलेलं आहे 1 वाटी हे आहे बाजरीचं पीठ. आता बाजरीची पिठाची चव आहे थोडीशी गोडसर असते आणि त्यामुळे कोथिंबीर वडी गोडसर तर होते, पण छान कुरकुरीत होते. आणि अजून कुरकुरीत खुसखुशी होण्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचं हे पीठ घेतलेलं आहे. तर ही 3 पीठं आपण घेतलेली आहेत. आता याच्यामध्ये घालूया 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि 2 चमचे पांढरे तीळ म्हणजे इथे आपण घेतलेले आहे हावरी. आता याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचा मोठा हळद पावडर आणि त्याच चमच्याने मोजून मी 3.5 चमचे घेतलेले आहे लाल तिखट. आता हे बरोबर जास्त तिखट नसल्यामुळे जास्त तिखट झालेली नाही आहे, एकदम परफेक्ट प्रमाणात झालेले आहेत. आणि चवीनुसार मीठ हे पण मला 3.5 चमचे लागलेले आहे. तर बघा, आता ही 3 पिठं मिक्स करून आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पीठ मळण्या अगोदर. तर चला, अजिबात पाणी न वापरता अगोदर आपल्याला हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळे पीठ आणि मसाला जे आहे ते व्यवस्थित त्याला लागलं जातं. आता हे काय करायचं, जेवढा जोर तुम्हाला लागेल तेवढा जोर लावा आणि जोर लावून छान असं पीठ मळून घ्यायचं. अगदी थोडंसं आपण 1-2 चमचे फक्त पाणी शिंपडणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त अजिबात पाण्याचा वापर न करता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचे. अगदी कोथिंबीर मळता मळता अशी छान बारीक एकजीव होते. थोडासा वेळ लागतो, पण अजिबात तुम्ही पाण्याचा वापर करू नका. पाण्याचा वापर नाही ना केला तर आपली कोथिंबीरची वडी जी आहे ना छान कुरकुरीत होते आणि कुरकुरीत खायलाही छान लागते. पाहू शकता पीठ जे आहे ते आता मळून झालेलं आहे. आता याचे वड्या बनवायचे, पण त्या अगोदर आपण काय करूया, 1 तांब्या पाणी घेऊया आणि पाण्याला उकळीसाठी ठेवूया. आणि त्याला पाण्याला उकळी येते तोपर्यंत मळलेलं जे हे पीठ आहे कोथिंबीरचं, याची आपण आता वडी वळून घेऊया. आता हे थोडंसं मी लांबट आकाराचे बनवणार आहोत. एक गोळा घेतला मी आणि गोल करून फक्त असं लांबट केलं. तर पाहू शकता किती सोपी आहे. तर हे बघा, आता हे झालेलं आहे एक रोल. आता याला आमच्याकडे मुटकेसुद्धा म्हणतात. तर मुटके छोटे असतात, हे फक्त थोडेसे मोठे आहे. आता आपल्याला रोलच म्हणूया. तर कोथिंबीर वडीचा हा एक रोल तयार झालेला आहे. असंच आपल्याला काय करायचं आहे, उरलेले जे मळलेलं पीठ आहे वडीसाठी त्याचे आपण एक एक करून छोटे छोटे गोळे घेऊया आणि त्याचे असे रोल बनवून घेऊया. तर ही आता आपण इथं असं रोल बनवून केलेले आहेत. आपण थापून सुद्धा याची वडी बनवू शकता. कोथिंबीरची वडी बनवायचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. तर चला, आता हे 2 रोल आपले बनवून झालेले आहे. अशाच पद्धतीने मी काय करते, सगळे रोल पाहू शकता बनवून घेतलेले आहे. आता पाहू शकता मस्त अशी हे कोथिंबीर वडी आपली बनवून झालेली आहे. तर हिला आपल्या वाफवायला ठेवायची आहे. थोडेसे मी वरती तेल लावते, कारण तेल लावलं की दिसायलाही छान दिसते आणि खायलाही मस्त लागते. तर तेल लावून झालेले आहे आणि आपल्या पाण्याला सुद्धा छान अशी एकीकडे आपल्याला उकळी आलेली आहे. तरी बघा, छान एक खळखळ उकळी घ्यायची. त्याच्यावरती आता आपण हे ठेवून देऊया. याच्यावरती काय करायचं आहे, एक झाकण ठेवायचे वाफ जाऊ नये म्हणून. आणि गॅस मिडियम गॅसवर आता हे 20 ते 25 मिनटं आपण असंच होऊन देणार आहे. तर पाहू शकता 21 ते 25 मिनटं झालं की काय करायचं, झाकण काढून घ्यायचं. तर पाहू शकता आता ह्या वडे छान फुगलेले आहेत, टुमटुमीत आणि छान अशा उकळलेले आहेत. आणि हाताला पण असं पीठ अजिबात चिटकत नाही, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही. वडीसुद्धा छान अशी उकळली की समजायचं की वडी वाफवून तयार झालेली आहे. तर चला, आता वडी वाफवून तयार झालेली आहे, मस्त टुमटुमीत फुगलेले आहेत. तळायचं आहे, पण थोडा वाट बघा, गॅस बंद करूया आणि पूर्णपणे याला थंड होऊन देऊया.
आता पाहू शकता ह्या वड्या पूर्णपणे थंड झाल्या की आता ह्या रोल आपण कट करून घेऊया. आता तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही असे कट करून घेऊ शकता, पण साधारण मी तुम्हाला सांगते की थोड्याशा पातळ कट करा म्हणजे खायला छान लागतात. आता ही कोथिंबीर जी वडी आहे ना, ती नुसती कच्ची जरी खाल्ली तरी ती खूप सुंदर अशी लागते. पण मी तुम्हाला थोडंसं तळून दाखवणार आहे किंवा तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल टाकून ती फ्रायसुद्धा करू शकता. पण चला आपण मस्त असं तळूनच दाखवते. आता 2 वड्या बघा कट करून किती झालेल्या आहेत. 2 वड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत. तेल चांगलं तापलं की आपण तेलामध्ये ह्या वड्या सोडूया आणि छान खरपूस आपण त्याला भाजून घेऊया. आता हे बघा मस्त अशी, आणि ही वडी जी आहे ना तर ती 4-5 दिवस टिकते सुद्धा जर तुम्ही असे रोल बनवून ठेवले तर, आणि पाहिजे तेव्हा तुम्ही कट करून खाऊ शकता. जर लहान मुले असेल तर लहान मुलांना बघा वडीचा प्रकार खूप आवडतो. तुम्ही त्यांना नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा अशी वडी देऊ शकता. इतकी सुंदर अशी कोथिंबीर वडी लागते. तर चला हे बघा छान खरपूस असं लालसर कलर आलेला आहे, म्हणजे छान अशी भाजून तयार झालेली आहे. आता जे तयार झालेले आहेत ना ते आपण काय करूया, काढून घेऊया. तर पाहू शकता छान अशा खमंग खुसखुशीत त्या कोथिंबीर वड्या आपण तळून घेतलेल्या आहे. अशाच पद्धतीने आता आपण सर्व कोथिंबीर वड्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेऊया आणि छान अशा ह्या वड्या खाऊया. आता ही कोथिंबीर वडी म्हटलं की अगदी पाहताक्षणी खाऊशी वाटते, आणि पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे आणि वासही छान असा खमंग सुटलेला होता. तर तुम्हाला सुद्धा कोथिंबीर वडी खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा. आता हे जे आहे ना कोथिंबीर वडी मी नाश्त्यासाठी बनवलेली आहे, त्यामुळे मस्त अशी सॉससोबत खाणार आहे. तर तुम्ही कशासोबत खाता आणि तुम्हाला ही कोथिंबीर वडी खायला आवडते का, आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब तर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे, आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.